वैभव या 12 किल्ल्याच्या माध्यमातून संपूर्ण जगाला आज जगाने अनुभवलं। आज त्या ठिकाणी या सर्व गडकिल्ल्याचा समावेश, जे किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील, या सर्व किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये झाला। ही भारतीयाकरता 140 कोटी जनतेकरता, महाराष्ट्राच्या जनतेकरता, शिवप्रेमीकरता सर्वांचा आनंद द्विगुणित करण्याची एक मोठं यश भारताला मिळालं। या सर्व 12 किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा म्हणून झाल्यामुळं मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हृदयापासून आभार मानतो, शिवप्रेमीतर्फे आभार मानतो। सोबतच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारजी आणि आमच्या सरकारने, आपल्या आशिष शेलार सांस्कृतिक कार्यमंत्री, त्यापूर्वी सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, या सर्वांनी हा मोठा बहुमान, हा जागतिक बहुमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या या काळातील जे वैभव आहे, जे किल्ले आहे, याला मिळाला। आज आमच्याकरता अत्यंत आनंदाचे दिवस आहेत, महाराष्ट्राकरता, देशाकरता आनंदाचे दिवस आहे। मी खरं तर जनतेलाही शुभेच्छा देतो आणि युनेस्कोच्याही टीमला त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। प्रत्येक पक्षामध्ये जेव्हा वरिष्ठ नेतृत्व किंवा संघटना ही निर्णय घेते तेव्हा त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलत असतात। तर भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाणजी आता प्रदेशाध्यक्ष झाले, मी आता त्या ठिकाणी आतापर्यंत होतो। ही प्रक्रिया आहे, त्यामुळे मला वाटतं यात काही नवीन नाही आहे। जयंतराव खूप दिवसापासून त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, शरद पवारजी यांच्या पक्षाचे। मला वाटतं ही त्यांच्या पक्षातली प्रक्रिया असेल, यामध्ये मला काही फार राजकारण दिसत नाही। रोहित पवार यांचं नाव आलेलं ईडीच्या आरोपपत्रामध्ये ठाकरे याबद्दल या ठिकाणी पाहू शकतो आपण की पवार कुटुंबीय आता ईडीच्या लढावरती आहे आरोपपत्रामध्ये। नाही, मला याबद्दलची माहिती नाही फार, त्यामुळे मी हे काही सांगू शकणार, ते ईडीलाच माहिती असेल। जनसुरक्षा म्हणजे विदर्भासाठी महत्त्वाचं आहे, कारण की अनेक फ्रंटल संघटना ज्या आहेत त्या विदर्भातल्या मोठ्या शहरांमध्ये नागपूर सहित ॲक्टिव्ह आहे। आता आळा बसणार या कायद्यानुसार चांगलं पाऊल आहे सरकार। मी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे आभार मानतो। महाराष्ट्राच्या जनतेच्या संरक्षणाकरता, जनतेच्या जीवाचं रक्षण करणे, जनतेच्या मालमत्ताचे रक्षण करणे ही जबाबदारी जी सरकारची आहे आणि ही मालमत्ता आणि जीव उद्ध्वस्त करणारा नक्षलवादी, ही नक्षलवादी मूव्हमेंट आणि या नक्षलवादी मूव्हमेंटला साथ देणाऱ्या संघटना आणि त्यांना फंडिंग करणाऱ्या संघटना, शहरी भागात राहून म्हणजे काही विद्यापीठामध्ये राहून त्या ठिकाणी येणाऱ्या नवीन पिढीला नक्षलवादी विचाराकडे वळवणाऱ्या संघटना, कळव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना, ज्या जेव्हा बंदुकीने लढता येत नाही तेव्हा आपल्या देशाच्या संविधान त्यांना मान्य नाही, ते संविधानावर टीका करतात, संविधान त्यांना मान्य नाही, देशाचे न्यायालय मान्य नाही, देशाच्या त्या ठिकाणी व्यवस्था मान्य नाही आणि या व्यवस्थाविरुद्ध समाजामध्ये अशांतता निर्माण करणे अशा ज्या संघटना आहे, या संघटनाच्या त्यांना जेरबंद करण्याकरता एक चांगला कायदा, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक कायदा या महाराष्ट्रामध्ये आला आहे। महाराष्ट्र विधिमंडळाने एकमताने, बहुमताने या विधेयकाला मान्यता मिळाली, या कायद्याला मान्यता मिळाली। आता विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी याला मान्यता मिळेल
पण खरं तर काल मला वाटतं विधान परिषदेमध्ये त्याला मान्यता मिळाली. काल मी सभागृहात लवकर आलो. पण निश्चितपणे या ठिकाणी हा जो कायदा मंजूर झाला आहे, या कायद्याने आता विदर्भातल्या, महाराष्ट्रातल्या ज्या महत्त्वाच्या शहरातल्या मुवमेंट आहे, नागपूरमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, मुंबईमध्ये, हे जे या ठिकाणी नव्या पिढीला उद्ध्वस्त करण्याचं कार्य, नव्या पिढीला नक्षलाईट मुवमेंट करण्याचं कार्य या ज्या संघटना करतात त्या जारबंद होतील. देशातल्या 4 राज्यांनी आणि 5वं राज्य हे महाराष्ट्र ज्यांनी हा कायदा केला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्याचा विरोध केला की हा भाजप सुरक्षा कायदा आहे, त्या 32 संघटनांची नावं जाहीर करावी तेव्हाच आम्ही समर्थन देऊ. एकूणच विरोध करताय उद्धव ठाकरे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सारं स्पष्ट केलं आहे आणि मी स्वतः या जनसुरक्षा विधेयकाच्या संपूर्ण संयुक्त समितीचा अध्यक्ष होतो. राज्यातल्या 12,000च्या वर जनतेने आपलं मत व्यक्त केलं. आम्ही हा कायदा पब्लिक डोमेनमध्ये टाकला होता. तेव्हा पब्लिक डोमेनच्या माध्यमातून या कायद्याला समर्थन मिळालं. उद्धव ठाकरेजी कधीतरी या राज्याच्या हिताचं बोलत जा. उद्धव ठाकरेजी कधीतरी या युवा पिढीची चिंता करा. जनसुरक्षा विधेयकाने कितीतरी पिढ्याचं संरक्षण होणार आहे. आपला महाराष्ट्र नक्षल मुक्त होणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये हा जो नक्षलाईट विचार आहे तो उद्ध्वस्त होणार आहे. आणि तुम्ही अशा विचाराला पाठिंबा देत असाल तर देव उद्धव ठाकरेचं भलं करो. संयुक्त समितीमध्ये अंबादास दानवे सुद्धा होते आणि तिथे कोणीही विरोध केला नाही, हे पण एक तथ्य आहे. मी संयुक्त समितीच्या 5 बैठक घेतल्या. त्यामध्ये माननीय अंबादास दानवेजी, जयंत पाटीलजी, भास्करराव जाधवजी, त्यानंतर विजय वडेट्टीवारजी, नाना पटोलेजी, विरोधी पक्षाचे अत्यंत महत्त्वाचे नेते दोन्ही सभागृहातले, हे त्या विधेयकाच्या वेळी माझ्यासोबत त्यांनी काम केलं आहे. आणि त्यांनी क्लॉज बाय क्लॉज अभ्यास केला. सर्वांनी त्यांनी सांगितलं सुधारणा आम्ही केल्या. आणि एकदा संयुक्त समितीने मंजूर केलेलं बिल, या सर्व नेत्यांनी मंजूर केलेलं बिल आम्ही सभागृहात मांडलं. आणि काल तर एकमताने माननीय मुख्यमंत्र्यांनी या बिलाबद्दल जे काही संभ्रम जनतेच्या मनामध्ये होते, हे बिल कुठल्याही पॉलिटिकल पार्टीच्या विरुद्ध नाही आहे. हे बिल कुठल्याही सामाजिक संघटनेच्या विरुद्ध नाही आहे. हे बिल कुठल्याही विद्यार्थी संघटनेच्या विरुद्ध नाही आहे. हे बिल नक्षलाईट मुवमेंटकडे नवीन युवा पिढींना जे घेऊन चाललेल्या संघटना आहे, ते विचार तयार करणाऱ्या संघटना आहे, त्या संघटनांना जेरबंद करणारं हे कायदा आहे. त्यामुळं या विधिमंडळातल्या सर्वच सदस्यांनी, काही आपल्या पक्षाकरता बोलावं म्हणून बोलावं लागतं विरोधात, पण सर्वच पक्षाच्या सर्वच नेत्यांनी या बिलाला समर्थन दिलं आहे. संजय राऊतांनी काल संजय शिरसाटांचं पैशाचं बंडल असलेलं कॅगेचं एक व्हिडिओ पोस्ट केलं होतं. त्यावर संजय शिरसाट म्हणाले की माझा व्हिडिओ जो आहे तो माफ करून दाखवला गेला आहे, आता मी अब्रू नुकसानीचा दावा. मग संजय शिरसाट ज्यांच्या विरुद्ध तो हे व्हिडिओ आहे, ज्यांच्याबद्दलचा व्हिडिओ आहे, त्यांनी स्पष्टीकरण दिल्यावर मी कसं स्पष्टीकरण देणार? देखिए, हमारे देश के लिए और महाराष्ट्र के लिए बहुत ही ये जिसको कहेंगे ये एक ऊर्जा देने वाला, एक हृदय में आनंद देने वाला, सभी के हृदय में एक आज बात ऐसी ऊर्जा देकर गई है और हर व्यक्ति को आज इसका सम्मान मिला जैसा लग रहा है कि छत्रपति शिवाजी महाराज जी, इनके जो वैभव था, जो किले थे, ये किलों को यूनेस्को के जो वर्ल्ड जागतिक वारसा होता है उसमें इनका समावेश हुआ है. और आज इसके लिए जो प्रयास किए गए, ये जागतिक वारसा होना चाहिए. तो इसके लिए जो प्रयास किए माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने, मैं इस देश के जितने भी शिव प्रेमी हैं, छत्रपति शिवाजी महाराज जी को मानने वाला 140 करोड़ भारतीय है और हमारे महाराष्ट्र के 14 करोड़ महाराष्ट्र के लोग हैं, इनकी तरफ से मैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ. हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी, हमारे अजीत दादा पवार जी और हमारे सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार जी, पूर्व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार जी,
और हमारे प्रशासन ने जिस प्रकार से यूनेस्को में ये पूरा प्रेजेंटेशन किया और छत्रपति शिवाजी महाराज का वैभव जिस प्रकार से वहाँ पर रखा गया, तो आज इसकी समावेश हुआ है। ये हमारे सबके लिए, आप सबके लिए, मेरे सबके लिए ये बहुत गर्व का दिन है, आनंद का दिन है। और सभी को लगता है आज कि हम यूनेस्को में हमारे छत्रपति शिवाजी महाराज का वैभव यूनेस्को ने भी मान्य कर लिया है। बहुत बहुत धन्यवाद। एक प्रश्न वहीद खान हा समाजसेवक असल्याचं आशिफ शेखांनी वक्तव्य केलेलं आहे. नागपूरचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे. असं बेजबाबदार वक्तव्य करू नये. आरोपी आहे आणि त्याला कोर्टातनं कडक शिक्षा होईल. मला वाटतं असं समर्थन करणे म्हणजे या ठिकाणी जनतेच्या मनात विचलितपणा तयार करणे. या देशामध्ये अशा पद्धतीचे जे दंगल घडवणारे, जे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये वितृष्ट तयार करणारे लोक आहेत, फहीम खान सारखे, यांना कधीही प्रोटेक्शन होऊ नये. यांना जमिनीत दाबलं पाहिजे. याकरता कायदा काम करतो आहे असं वक्तव्याचा मी निषेध करतो. बैठक घेतली तुम्ही आता, विषय होता आणि काय सांगा? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी नागपूरला 310 कोटी रुपये विशेष अनुदान दिलं आहे. नागपूर शहराकरता विशेष अनुदान दिलं आहे 310 कोटी रुपयाचं. आणि हे 310 कोटी रुपये कुठल्या अत्यंत महत्त्वाच्या विकास कामावर खर्च करायचे आहे. एक स्विमिंग पूल करायचा आहे, त्याला 30 कोटी खर्च आहे. माननीय नितीन गडकरी साहेब, माननीय देवेंद्रजींनी काही क्रीडांगणं चांगले झाले पाहिजे याकरता काही खर्च मागितला आहे. काही आमच्या कमिशनरने काही योजना तयार केली आहे. हे 310 कोटी रुपये नागपूरमध्ये कुठल्या कामावर खर्च व्हावे याकरता मी बैठक घेतली. आज संध्याकाळपर्यंत याचं नियोजन पूर्ण होईल आणि 310 कोटी रुपयाच्या निविदा काढून या नागपूर शहराचा विकासाकरता एक महत्त्वाचा 310 कोटीचा हातभार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी नागपूर शहराकरता दिला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.